श्री गणेशाय नमः. अध्याय 4. प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकारा पावमशी तू आणि रुक्मिणीश, एक तत्व हा कासतोय वारी म्हटल्यास, काय जली भेद होतो तैसे तुमची आहे स्थिती. तंतोतंत जगतपती, जैसी ज्याची मानेल मती, तैसा तो तुझ वाहत अनन्य भावे वाहता. तू पावसी आपल्या भक्ता, माता न धरी निष्ठुरता. आपल्या वत्साविषयी कधी मी तुझे अजाण लेकरू, नको माया पातळ करू. तू साक्षात कल्पतरू, इच्छा पूर्ण करी हरा. बंकटलालाचे घरात हसता स्वामी समर्थ, प्रकार एक अकटित आला ऐसे घडून. वैशाख शुद्ध पक्षासी अक्षय तृतीयेच्या दिवशी, पितरार्थ उदक कुंभासी देती श्रद्धा करणे. अक्षय तृतीयेचा दिवस वऱ्हाडातील लोकास विशेष वाटे, प्रत्येकास मोठा सण मानिती. त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले. महाराज पोरात बसले, कौतुके लीला कराव्या. बालका म्हणती गजानन, चिलीम द्यावी भरून. तंबाखूची मज कारण विस्तवरी ठेवून ये. सकाळपासून ऐसाच बैसलो, चिलीममुळी नाही पाहिलं, त्यामुळे हैराण झालो. भरा चिलीम मुलानं, ऐसी आज्ञा ऐकता भली. पोरे अवघी आनंदली, चिलीम भरू लागली. तंबाखू आत घालून विस्तवाचा तपास केला, तोच न सदनी मिळाला. का की चूल पेटण्याला अवकाश होता विपुल. पोरे चित्ती विचार करती, आपापसात निश्चिती, कशी करावी यासी युक्ती. विस्तव पाहिजे चिलीमीला, मुले पाहून चिंतातुर. बंकट करी मधुरोत्तर, अरे जानकीराम सोनार आहे वेटाळी आपुल्या. त्याच्याकडे तुम्ही जावे, विस्तव असे मागून घ्यावे. दुकान ते चालण्यापूर्वी विस्तव लागतो आधी द्या. आधी पेटते बागेसरी, त्याच्या पुढे दुकानदारी. ही सोनारीची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला. पोरांनी ते ऐकले, जानकीरामाकडे आले, विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलमीस. जानकीराव रागावला, लेकरासे बोलता झाला, अक्षय तृतीयेच्या सणाला दे न कोणा विस्तव. पोरे म्हणाली, त्यावर जोडणी आपले दोन्ही नको करू हा अविचार. विस्तव पाहिजे समर्थाला. महाराज श्री गजानन देवांचेही देव जाणा, त्यांच्या चिलमी कारणावर विस्तव हा जात असे. साधूप्रती काही देता, तेथे अशुभाची नसे बोलता. उगीच व्यावहारिक कथा सांगता आम्हा बसू नको. आम्ही आहो मुले लहान, तू मोठा आमच्याहून. ऐसे साच असून हे ना पैसे कळे तुला. विस्तव तू देशील जरी, भाग्य येतील तुझ्या घरी. चिलीम पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज. ते सोनारीला ऐकले, अदवा तद्वा भाषण केले. ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे. सोनार म्हणे बालकांसी, गजानन कशाचा पुण्यराशी. त्या चिलीमी बहादरासी साधू म्हणून सांगू नका. गांजा तंबाखू पीत बसतो, नग्न गावात हिंडतो. डोळ्याकडे चाळे करतो, पितो पाणी गटाराचे. जात पोत नाही त्याला, ऐशा वेड्या पिशाला मी साधू म्हणण्याला नाही मुळी तयार. बंकटलाल खुळावला, नादी त्याच्या लागला. नाही देतो विस्तवाला मी त्याचे चिलमीसे. तो आहे ना साक्षात्कारी, मग विस्तव कशाला पाहिजे तरी. आपल्या कर्तृत्वे का न करी विस्तवाचे निर्गुण. साधू नाथ जालंधर पीत होते चिलीम फार, परी विस्तवासाठी घर ना हिंडले कदापि. जा उभे न राहात येत, विस्तव ना मिळे तुम्हा पोत. नाही मला किंमत त्या तुमच्या पैशाची. पोरे विमुख परत आली, महाराजांशी निवेदिली. हकीकत एका झाली सोनाराचे दुश्मन. ती ऐकता हास्यवदन, करीते झाले दयाघन. नाही आपणा प्रयोजन, मीच त्याच्या विस्तवाचे. ऐसे म्हणणे घेते झाले, चिलम आपल्या हाती भले. बंकटलालासे बोलावे, काडी एक करती धरे. बंकट म्हणे गुरुराया, थोडे थांबा परमसदया. विस्तव देतो करून या, काडी घासून आताने. काडी घासल्या वाचून कदान प्रगटे अग्नी. म्हणून केली विनवणी ती मनास आणा समर्था. महाराज बोलले त्यावर, विन खरी चर्चा. नुसती काडी कदरण्यावर तिला मुळीच घासू नको. बंकटलाले तैसे केले, नुसत्या एका काडीस घेतले. चिलमीची यावरती बोलली, समर्थ आज्ञा म्हणून. तो काय झाला प्रकार ऐका तुम्ही श्रुतचतुर. प्रकट झाला वैश्वानरा, काडी नुसती धरतावर. काडी प्रति विस्तवाचा अंशही नव्हता साचा. हा प्रभाव भक्तीचा महाराजांच्या लक्षात आला. काडी तैसीच राहिली.
चिलीची पेटली कशाचीही नाही वेगळी, जरूर खऱ्या साधूला. याचे नाव साधुत्व, उगीच नव्हते थोटांड मात्र. आता सोनाराचे घरात काय झाले ते ऐका. या अक्षय तृतीयेला मान विशेष चिंचवण्याला, जेवी वर्ष प्रतिपदेला महत्त्व निंब फुलांचे. असो भोजना बैसली पंगत, चिंचवणे वाढले द्रोणात. तो प्रकार ऐसा अघटित घडून आला तो ऐका. त्या चिंचवणे माझाली, अळ्या दिसल्या नानापरी. बुजबुजाट झाला भारी, किळस वाटली सर्वांना. लोक उठले पात्रावरून, अवघ्या अन्नात टाकून. सोनार बसला अधोवदन, कारण काही उमजना. चिंचवण्याच्या संगे झाले, अवघे अन्न वाया गेले. मग त्या कोडे उमगले, ऐसे व्हायावेच कारण. मीन साधूसे विस्तव दिला, त्याचा प्रत्यय तात्काळ आला. गजाननाची अगाध लीला, मीन खचित जाणिली. गजानन जानवी नेर, मी त्या मानिले थिल्लर. गजानन राजराजेश्वर, मी त्या विकारी मानिले. त्रिकालज्ञ गजानन, मी त्या मानिले वेडा पूर्ण. कल्पतरू कारण, मी बाभुळ्या मानिले. गजानन हा चिंतामणी, मी लेकरी ठार जाणी. गजानन हा कैवल्यदानी, मी ढोंगी मानिला हो. हाय हाय रे दुर्दैवा, अथवा कैसा साधिला दावा. माझ्या हातून संत सेवा, हो ना तू दिलीस. मसी असो हा धिक्कार, मी भारभूत साचार. जन्म पावलो भूमीवर, द्वय पायांचा पशु मी. आज माझ्या भाग्यकाळी, बुद्धी कशी खायची झाली. सुयोगाची दवडली, वेळ आलेली न्या करा. काही असो आता जाऊ, समर्थांचे पाय पाहू. पदी त्यांच्या अनन्य होऊ, क्षमा मंतूची माझा हो. ऐसा विचार करून सवे गेली चिंचवणी. बंकटलालाच्या सदनी आला हकीकत सांगावया. अहो शेठजी बंकटलाला, आज माझा घात झाला. पहा या चिंचवण्याला, आत किडे पडले बहु. माणसे उठली